आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यूज ऑफ डू, डज, डीड. डू आणि डज सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यावर वापरतो आणि डीड आपण सिंपल पास्ट टेन्स असेल तेव्हा वापरतो. डूचा वापर आपण आय, यू, वी, दे किंवा प्लुरल नाउन असेल त्यापुढे आपण डूचा वापर करतो. डज ही, शी, इट सिंग्युलर नाउन असेल त्यापुढे आपण डजचा वापर करतो. डू आणि डज याचाच पास्ट आहे डीड. डीडचा वापर आपण आय, यू, वी, दे, ही, शी, इट प्लुरल किंवा सिंग्युलर नाउन या सर्वांपुढे आपण डीडचा वापर करतो. पहिलं बघूयात आपण यूज ऑफ डू डज. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डू प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. डू आणि डजचा वापर आपण निगेटिव्ह सेंटेन्स किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स यांमध्ये करतो. एक्झाम्पल बघूयात. आय लाईक वडापाव. मला वडापाव आवडतो. त्याचा निगेटिव्ह होईल आय डू नॉट लाईक वडापाव. मला वडापाव आवडत नाही. किंवा आय डोंट लाईक वडापाव. येथे डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डोंट. आता बघूयात या वाक्याचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. डू आय लाईक वडापाव. मला वडापाव आवडतो का? दुसरं बघूयात. ही डज नॉट लाईक वडापाव. त्याला वडापाव आवडत नाही. ही डझंट लाईक वडापाव. डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डझंट. येथे बघा आयच्या पुढे डू वापरला आणि हीच्या पुढे डज वापरला. त्यांना तिखट जेवण आवडत नाही. दे डू नॉट लाईक स्पायसी फूड. प्रश्न विचारण्यासाठी आपण डू आणि डजचा वापर कसा करतो ते बघा. येथे बघा त्याला पोहायला आवडते. ही लाईक टू स्विम. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. त्याचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बघा. त्याला पोहायला आवडते का? डज ही लाईक टू स्विम. यालाच आपण व्हर्बल क्वेश्चन असे देखील म्हणतो. याचं उत्तर आपण यस किंवा नो या प्रकारे देऊ शकतो. त्याला पोहायला आवडते का? डज ही लाईक टू स्विम. तू कॉफी पितोस का? डू यू ड्रिंक कॉफी. हे आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्याचाच WH टाईपचं क्वेश्चन असं होईल. तू कॉफी का पितोस? व्हाय डू यू ड्रिंक कॉफी. तो क्रिकेट खेळतो. ही प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नाही. ही डज नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो का? डज ही प्ले क्रिकेट. तो क्रिकेट कधी खेळतो? व्हेन डज ही प्ले क्रिकेट. येथे बघा हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. त्याचंच निगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर हा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच इंटरोगेटिव्ह क्वेश्चन. आणि हा आहे WH टाईप क्वेश्चन. अशा प्रकारे आपण डजचा वापर करतो. आता बघूयात यूज ऑफ डीड. डीडचा वापर कधी करायचा. डीडचा वापर आपण जेव्हा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असेल त्यावेळेस आपण डीडचा वापर करतो. तू खूप काम केले. यू डीड अ लॉट ऑफ वर्क. तू खूप काम केले नाही. यू डीड नॉट अ लॉट ऑफ वर्क किंवा यू डिडंट अ लॉट ऑफ वर्क. येथे डीड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डिडंट. काल तू त्याला फोन केला. यू कॉल हिम अप येस्टरडे. काल तू त्याला फोन केलास का? डीड यू कॉल हिम अप येस्टरडे. काल तू त्याला फोन का केला? व्हाय डीड यू कॉल हिम अप येस्टरडे. तिने मला सांगितले नव्हते. शी डिड नॉट टेल मी. तिने तुला सत्य सांगितले का? डीड शी टेल यू द ट्रूथ. त्यांना चित्रपट आवडला नाही. दे डिड नॉट लाईक द मूव्ही किंवा दे डिडंट लाईक द मूव्ही. त्याने अभ्यास केला नाही. ही डिडंट स्टडी. तिने चित्रपट पाहिला नाही. शी डिडंट वॉच द मूव्ही. मला जायचे नव्हते. आय डिडंट वॉन्ट टू गो.
तू इतका का रागावला? व्हाय डिड यू गेट सो अँग्री? ते काही बोलले का? डिड दे से एनिथिंग?